नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर नंबर 15 बघतोय. मराठेकालीन राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती. तर आपण मराठी भाषेतली जी साधनं आहेत, या मराठी भाषेतल्या साधनांचा आढावा घेतोय. त्यामध्ये आपण सभासदांची बखर बघितली, आज्ञापत्र बघितलं. आज्ञापत्र हे किंवा हा जो ग्रंथ होता, हा ग्रंथ राजनीतीतला एक सर्वश्रेष्ठ असा ग्रंथ असलेला आपल्याला दिसतो. राजा, त्याची कर्तव्य, राज्यकारभारविषयक त्याचं धोरण, आर्थिक धोरण, व्यापारी धोरण, वतनदारासंबंधीचं धोरण इत्यादीचं विवेचन या ग्रंथामध्ये करण्यात आले. या ग्रंथातले बारकावे, सूक्ष्म असं जे विवेचन आहे, हे विवेचन जर आपण बघितलं तर या ग्रंथाचा कर्ता हा तेवढाच मुत्सद्दी असला पाहिजे, हे निर्विवाद असलेला आपल्याला दिसून येतो. आज्ञापत्राचा लेखक कोण याबद्दल वाद आहे. स्वतःसाठी आणि आपल्या वंशजासाठी नवीन वतन मागणारा रामचंद्रपंत अमात्य, नवीन वतन ती वंश परंपरेनं मुळीच देऊ नयेत असे कसे काय लिहू शकतो, असा प्रश्न काही इतिहासकारांनी मांडलाय. निळकंठ मोरेश्वर पिंगळे हा मुख्य प्रधान आणि हा आज्ञापत्राचा लेखक किंवा कर्ता असावा असा एक विचार आलेला आपल्याला दिसतो. याबाबत वाद जरी असला तरी सुद्धा आज्ञापत्राचा कर्ता म्हणून रामचंद्रपंत अमात्यांचंच नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. रामचंद्रपंत अमात्यांनाच आज्ञापत्राचे लेखक असं संबोधलं जातं. कारण शिवकालामध्ये या घराण्याचा उदय झाला. निळो सोंदो हा या घराण्याचा मूळ पुरुष, मात्र रामचंद्रपंत अमात्यांनी स्वकर्तृत्वानं घराण्याचा नावलौकिक वाढवला आणि 1875 ते 1891 या काळात विविध ज्ञानविस्तार या मासिकातून आज्ञापत्र प्रसिद्ध झाले. वाङ्मयीनदृष्ट्या या ग्रंथाचं मूल्य अनन्यसाधारण असलेलं आपल्याला दिसतं. अगदी शिवाजी महाराजांच्या पासून ते ताराबाईपर्यंतच्या कालखंडात रामचंद्रपंत अमात्यांनी मराठी राज्याची सेवा केली. संभाजी महाराजांच्या काळात त्यांना फारसं स्थान मिळालं नाही. मात्र संभाजी महाराजांच्या हत्येनंतर उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत मराठी राज्याचं औरंगजेबाच्या आक्रमणापासून रक्षण करण्याची अवघड जबाबदारी अमात्यांनी पार पाडली. राजाराम महाराज जिंजीला अडकले असताना मराठी राज्य सावरण्याची कामगिरी रामचंद्रपंत अमात्यांनी यशस्वीपणे पार पाडली. या अतुलनीय कामगिरीबद्दल राजाराम महाराजांनी त्यांना हुकुमत पन्ना हा किताब दिलेला आपल्याला दिसतो. आणि अमात्यांनी हे जे आज्ञापत्र होतं, यामध्ये 9 प्रकरणं जे आहेत, ह्या 9 प्रकरणं दिलीत. याचा आढावा आपण घेतला. मग मराठी भाषेतली आणखी काही इतर साधनं जे आहेत, ह्या साधनांचा आढावा मित्रांनो आपण घ्यायचं. चिटणीस बखर मल्हार रामराव चिटणीस या बखरीचा करता. शिवकाळामध्ये खंडो बल्लाळांच्या घराण्यातला हे वंशज. 1811 मध्ये त्यांनी 7 प्रकरणं आणि या 7 प्रकरणाच्या माध्यमातून आपली जी बखर आहे
ही बखर रंगवलेली दिसते. सातारच्या छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारामध्ये नोकरीमध्ये असताना त्यांनी ही जी बखर आहे, ही बखर प्रामुख्यानं रंगवलेली आपल्याला दिसते. ही बखर पूर्ण केलेली आपल्याला दिसते. आणि सातारचं संस्थान आणि या सातारच्या संस्थानाशी त्यांचा जवळून असा जो संबंध आहे, हा संबंध असल्यामुळं अस्सल कागदपत्रांचा त्यांना आधार घेता आल्यामुळं त्यांचं लिखाण जे हे लिखाण महत्त्वपूर्ण मानलं जात असलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळं मल्हार रामराव चिटणीस यांनी चिटणीस बखर जे ही चिटणीस बखर लिहिलेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर चित्रगुप्ताची बखर, रघुनाथ यादव चित्रगुप्त चित्रे हा या बखरीचा करता. ही बखर सभासद बखरीवर आधारित आहे. बखरीच्या आधारावर बखर लिहिण्याची पद्धत ही 18व्या शतकामध्ये, ही जी बखर आहे ही बखर 18व्या शतकामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. ही जी बखर आहे, या बखरीचं जे मूल्यमापन आहे, हे मूल्यमापन करताना इतिहासकार V. राजवाडे म्हणतात, सभासद बखरीत ज्या पुरुषांची आडनावे दिली नाहीत त्यांची आडनावे चित्रगुप्ताच्या किंवा चित्रगुप्त लिहिण्याच्या झोकात सहजासहजी देतो. कधी कधी वर्णनात सभासद बखरीत जी नावं मुळीच नाहीत ती नव्यानंच देतो. यावरून इतिहासाचे अभ्यासक आणि या इतिहासाच्या अभ्यासकांच्या दृष्टीनं ही जी बखर आहे, या बखरीचं महत्त्व आपल्या लक्षामध्ये येतं. त्याच्यानंतर 91 कलमी बखर, ही जी बखर आहे, ही बखर दत्ताजी त्र्यंबक वाकेनवीस यांनी लिहिली. या बखरीमध्ये 91 कलम आहेत. या बखरीमध्ये 91 कलम आहेत, त्यामुळे तिला 91 कलमी बखर म्हणतात. अगदी मालोजी राजांपासून शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंतचा इतिहास यामध्ये कथित केलेला आपल्याला दिसतो. 1930 आणि या 30च्या दरम्यान इतिहास संशोधक V. वाकसकर आणि या V. वाकसकरांनी 91 कलमी बखर जी आहे ही 91 कलमी बखर प्रकाशित केली. शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग लेखकाने रंगवलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, हा इतिहास समजून घेण्यासाठी 91 कलमी बखर एक महत्त्वपूर्ण साधन असलेलं आपल्याला दिसतं. आणि मग त्याच्यानंतर संभाजी महाराजांची बखर, मल्हार रामराव चिटणीस, हा या बखरीचा करता. संभाजी महाराजांचं चरित्र रेखाटण्याचा प्रयत्न लेखकानं केलाय. दरबारी मंडळी संभाजी राजांचा असलेला विरोध, त्यावर संभाजींनी केलेली मात, अकबरानं औरंगजेब बादशाच्या विरुद्ध केलेलं बंड, अकबराला संभाजी महाराजांनी
दिलेला आश्रय आणि मुलाचं बंड जे आहे हे बंड निपटून टाकण्यासाठी आणि दक्षिणेतली सत्ता जी आहे ही दक्षिणेतली सत्ता नाहीशी करण्यासाठी औरंगजेब बादशाचं आक्रमण याचा जो वृत्तांत आहे हा वृत्तांत चिटणीसांनी आपल्या बखरीमध्ये दिलेला आपल्याला दिसतो. लेखकानं संभाजी महाराजांच्या जीवनातील अनेक विवादात्मक प्रसंग रेखाटलेले आहेत. मराठ्यांच्या तसंच मुघल इतिहासाच्या अभ्यासक्रमासाठी ही बखर अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. आणि मग त्याच्यानंतर राजाराम महाराजांची बखर. याही बकरीचा करता मल्हार रामराव चिटणीस. छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या बद्दल सविस्तर माहिती जी आहे ही सविस्तर माहिती या बखरीतून उपलब्ध होते. संभाजी राजाराम कालखंडातील अनेक घटनांचा आढावा या बखरीमध्ये घेण्यात आलाय. राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण, जुल्फिकार खानिसाचा किल्ल्याला वेढा, महाराष्ट्रातील स्वातंत्र्य युद्ध इत्यादी बाबतीची माहिती मल्हार रामराव चिटणीसांनी दिली. मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाचा मागोवा घेण्यासाठी ही बखर अतिशय महत्त्वाची मानली जाते. अशी ही मराठी भाषा, या मराठी भाषेतली जी साधनं आहेत ही साधनं अतिशय महत्त्वाची अशी साधनं प्रामुख्यानं असलेली आपल्याला दिसतात. आणि मग आपल्याला त्याच्यानंतर जी फारसी भाषा जी आहे या फारसी भाषेतली जी साधनं आहेत ही साधनं कुठल्या प्रकारची आहेत याचा जो आढावा आहे हा आढावा मित्रांनो आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. धन्यवाद. थँक्यू.